नमस्ते, श्रावूज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण पालक पनीर भात बनवणार आहे. त्यासाठी मी अगोदर पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून शिजवून घेतली. पालक नेहमी शिजवून घ्यावी, तसेच बारीक केली तर ते कडू होते. पनीरचे तुकडे करून घेतले. टमॅटो कांदा बारीक करून घेतला. आता आपण कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये पनीरचे तुकडे चांगले भाजून घेऊ. पनीर चांगले भाजल्यानंतर त्याच कढईमध्ये मी कांदा भाजण्यासाठी ठेवला. कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये टमॅटो, कांदा, बारीक करून घेतलेल्या 2 मिरच्या यांचे वाटण घातले. ते भाजल्यानंतर त्यामध्ये आपण मसाले घालू. त्यासाठी मी धनेपूड, जिरेपूड, बिर्याणी मसाला, आले लसूण पेस्ट घातली. हे सर्व चांगले भाजून घेऊया. ह्या मसाल्याला चांगले तेल सुटल्यानंतर मग आपण त्यामध्ये धुतलेले स्वच्छ तांदूळ घालू. तांदूळ चांगले त्या तेलामध्ये परतून घेऊ. 5 मिनिटं तांदूळ चांगले परतल्यानंतर मग त्यामध्ये आपण बारीक केलेली पालक घालू. पालक घातल्यानंतर त्यामध्ये भात शिजण्यासाठी लागेल एवढे पाणी घालून भात आपण शिजत ठेवू. तुम्ही बघू शकताय भाताला कसा रंग आलेला आहे. आता आपल्या भाताला उकळी आलेली आहे. आपला भात तयार आहे. हा भात खायलाही अतिशय सुरेख लागतो. तूप घालून तो गरमागरम खाण्यास घ्यावा. धन्यवाद.